पार्ट 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत रामेश्वर टेम्पल, रेवदंडा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि दत्त महाराज मंदिर दर्शन. तर चला पाहूया पूर्ण ब्लॉग. सो साहेब, आज कुठे जायचंय आपल्याला? आज आहे आपला डे 2. ऑलरेडी आपल्याला लेट झालेलं आहे, 12 वाजलेले आहेत. तसं मला इच्छा होती नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानला जाण्याची, रेवदंड्याला. इच्छा कोणाला होती खरं सांग? इच्छा तुझी होती ऍक्च्युली. पण असं माहित पडलं की तिकडे 2-3 दिवसापूर्वी पूर्वकल्पना द्यावी लागते. मे बी आपल्याला आज दर्शन घेणं किंवा जाणं शक्य तर नाही होणार, बट स्टील आपण तिकडे जाऊयात, बाहेरून पाहूयात कसं काय दिसतं ते, आणि एक्सप्लोर तरी होईल त्या निमित्ताने रेवदंडा. बरोबर आहे. एक सेकंड. आणि गाईज, मग त्यांचं म्हणजे आमची इच्छा होती तिकडे जायची आणि निदान ते भेटतील का आम्हाला, असं आम्ही बोललो. तर ते बोलत होते की म्हणे 2-3 दिवस आधी बुकिंग करावी लागते, पूर्वकल्पना द्यावी लागते. तर मग मी बोलली साहेबांना की ठीक आहे, भेटणं न भेटणं ते आपल्या नशिबात असेल तर भेटतीलच, बट बघू आता. निदान त्या घराचंही दर्शन झालं, इतक्या लोकांना ते घडवतायत आज. सो निदान त्या घराचं दर्शनही झालं तरी खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. बरोबर, जाऊयात ना. हां, चला. प्रत्येक ठिकाणी रिसॉर्ट्स, बीचेस, हो प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण किनाराच पाशील. ह्या रस्त्याला फार आहे, फार आहे, फार. अगं समांतर आहे ना याला, समुद्र किनाऱ्याला, त्यामुळे. तुझी मेमरी फुल व्हायची का? तर या हिरव्या निसर्गातून आमचा डे 2 सुरू होतोय. कधी कधी प्लॅनपेक्षा उशीर होतो, पण नशिबाने जे ठरवलं असतं ते आपल्याला योग्य वेळी मिळतंच. तिथं सुमसाम रस्ता आहे, फक्त आपण दोनच दिसतोय मला. काय सुमसाम रस्ता आहे म्हटलं. बाईकवरच्या प्रवासात आम्ही पाहिलं नारळाची झाडं, केळीची बाग आणि तो शांत कोकणी रस्ता. अलिबाग म्हणजे फक्त बीच नाही, इथे प्रत्येक वाट मनाला कुठेतरी थांबायला भाग पाडते आणि प्रत्येक वळणावर निसर्ग बोलत असतं. पण आज मनात घाई नव्हती, आज फक्त एक भावना होती, जे मिळेल ते मनापासून अनुभवायचंय. आहो, बोला. इथे ग्रीनरी मीन्स नेक्स्ट लेव्हल आहे का? खूप खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे एक घर आहे, त्याच्या पुढे असं शेती आहे, आणि असं नाही की घर पण छोटे वगैरे, किंवा एकदम ते घर सुद्धा प्रशस्त आहे अगदी. इतकं सुंदर वाटतं पाहायला. नुसतं बाईकवरनं जातोय आपण, स्टील असं मन प्रसन्न होतं पूर्ण. हो. मॅमनी आज नवीन हेअरस्टाईल केली आहे, मिनी माऊस सारखी. पूर्ण दाखव. ह्या कॅप साठी केली आहे मी. ही कॅप बघा अशा मधली आहे ना, म्हणून केली. पण तू फिर तर कर पूर्ण. हा, दाखव ना तुझी हेअरस्टाईल. मिनी माऊस दिसते, मिनी माऊस. कुठे आलोय मग आपण? रामेश्वर मंदिर. ते पण आपल्याला वाटेत लागलं ना. हा, आता हे आपल्याला वाटेत लागलं ना. अच्छा अच्छा. आणि आज पौर्णिमा आहे. तिकडनं एकीकडनं एंट्रन्स. चल, कुठं नाही. गुगल मॅपवर रेवदंडाकडे जात असताना वाटेतच रामेश्वर टेम्पल दिसलं. पौर्णिमा होती म्हणून आम्ही ठरवलं आधी इथेच दर्शन घेऊया. आपण ऍक्च्युली बॅक साईडने आलो होतो, इकडनं यायचं होतं बघा. चालतं.
सुंदर आहे यार, मला खूप भारी वाटतं इकडे. विठ्ठल रखुमाई मंदिर, ही आमची रखुमाई. या मतलब पार्ट टाइम शी इज प्रणाली. तर हे आम्हाला भेटले ह्याच विठ्ठल रुक्मिणीकडे घ्या सुंदर कपल, आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आलेलो होतो आम्ही. हे आम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातच मिळाले. सर आपलं नाव काय आणि आपलं? आणि त्यांनी विचारलं प्रणालीला त्यांच्या व्लॉगिंग बद्दल आणि म्हणालेत की सबस्क्राईब करतो म्हणे. सो थँक्यू. सो लवली पीपल, Sorry, वी sir? आर मीटिंग एव्हरी. अच्छा, मी जीएसटी डिपार्टमेंटला. थँक्यू. असं फर्स्ट टाइमच पाहिलं मी, स्मरणार्थ एखाद्याच्या स्मृतीनिमित्त. पण ऍक्च्युली फ्लोअरवर येते. मंदिरासारख्या ठिकाणी जाऊनच कळतं, शांतता म्हणजे काहीतरी मिळवणं नाही, तर आतून हलकं होणं असतं. सो कसं वाटलं प्रणाली तुला येऊन मग इकडे? खूप छान, खूप शांततेचं वातावरण आहे. आणि म्हणजे मंदिर आणि इकडचं कल्चरच एकदम वेगळं मनाला टच होतं ना. शांत आहे फार. खूप शांत आहे. आणि कसं असतं आपल्या म्हणजे इकडे मुंबईला फार धावपळ, त्याच्यासाठी आपल्याला ही गोष्ट खूप पीसफुल वाटते. वाटते खरंय खरंय. काय मागितलं मग तू देवाकडे? देवाकडे देवाकडे सांगितलं भगवंताला की आपल्याला सगळ्यांना भगवंताने सुखी ठेवायला पाहिजे, खूप सारं सक्सेस दिली पाहिजे सर्वांना. तुम्ही काय मागितलं? आनंदी ठेवा फक्त सर्वांना इतकं. सक्सेस वगैरे तर ठीक आहे, हॅपीनेस महत्वाचा असतो माणसाला. हो. नाहीतर काय सगळं असून पण मग जर आनंदीच नाही माणूस, काही उपयोगाचं नाही. चलायचं? जाऊ. किती वेळ घालवला ना इथे, खूप खूप तरी असं म्हणजे छान वाटतं छान एकदम. वाटतं अगदी. अजून वाटतंय की थांबावं, पण पुढे पण एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला. सो निघालं पाहिजे आपण. चलो. शूटिंग करून थकल्यानंतर मॅडम मलाई लस्सी पिताना. घे. कशी ग? मी पण घेऊ का? घ्या घ्या. तुझी टेस्ट करतो मी आधी, मग पाहतो. ओके. छान आहे. छान आहे. सो प्रणालीची इच्छा होती म्हणून आम्ही फायनली आलो श्री ज्ञानधर्माधिकारी प्रतिष्ठान येथे, परंतु बंद आहे आणि आजूबाजूलाही कोणी नाही आहे. सो मे बी नेक्स्ट टाइम देन. सो गाईज, साहेब असेल तर मला जायचं होतं दर्शनासाठी. ॲटलिस्ट म्हटलं त्यांची आपली भेट होईल, तर ते माझ्यासाठी विचारायलाही गेले. पण तिथे कोणी आहेच नाही की तिथे आपण एन्क्वायरी करू किंवा विचारू. खूप तुला 5 मिनिटापूर्वी म्हणत होतो ना की भाऊक निरायचं या गोष्टींना घेऊन, पण मी गेलो तिकडे आणि मलाच वाटलं एकदम असं भावनिक. हो ना. दुर्दैवाने कोणी नाही आहे तिकडे आज. नाही येत वाटतं आज कोणी. अच्छा. आणि म्हणजे एक सहज विचारायचं होतं मला की अशी पूर्वपरवानगी वगैरे घ्यावी लागते का काही मध्ये? अच्छा अच्छा. आज मोठी बैठक असल्यामुळे माहिती माहीत का? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नेक्स्ट टाइम आलो कधी तर. इकडे बघा, इकडे बघा, काय झालं? खरं वाटतंय एवढे दूर आलो आणि
नाही भेटत ओके. असेल तर. बाहेरून तर आपण दर्शन घेतलं ना, पाय पडलं ना, खूप झालं. अरे चल चल. रडू नका, रडता कशाला? नाही रडत. इकडे ते थोडे इमोशनल झाले होते. तुझी इच्छा होती आणि पूर्ण झाली नाही. आणि खरं सांगते, त्या क्षणी मी माझ्या नवऱ्याकडे पाहून इमोशनल झाले. समर्थाकडून अजून काय मागू मी, ज्याने मला माझ्या नवऱ्याच्या रूपात सगळ्यात सुंदर उत्तर मिळालंय. जिथे देव शोधायची गरज नाही, कारण देवच सोबत चालतोय. तर साहेब मला दत्त महाराजांच्या मंदिरात घेऊन गेले. पूर्ण डोंगरात बसलेलं मंदिर, घाटात शांत हवा आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ. एका बाजूला 700 पायऱ्या होत्या, पण उपवास असल्यामुळे आणि रिटर्न जर्नी बाकी असल्यामुळे आम्ही बाईकनेच गेलो.
3:45 झाले. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु भाग्यवंत. छान वाटलं ना वर येऊन? खूप मस्त. हे बघ, दत्ताच्या डोंगराच्या पायऱ्यांचं काम 1935 साली सुरू केलेलं आहे, अद्याप चालू आहे. तर आपल्या दत्तगुरूच्या या मंदिराला यायला दोन दोन रस्ते आहेत. एक पायवाट आहे जी 700 पायऱ्या चढून तुम्ही इकडे येतात, आणि एक बाजू जी आहे तर तिकडे तुम्ही किती सांगितले त्यांनी? साधारणतः 150. पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहेत. आणि बाईक्स लावायला ही जागा आहे, कार पार्किंगची जागा आहे. तर असं आहे, खूप सुंदर मंदिर आहे, नक्की या. सो अशा प्रकारे आजचा मंदिरांचा कोटा पूर्ण करून आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला रूमवरती. वरती चढताना प्रणालीचं तोंड पाहिलं असेल तर ती इतकी टेन्शन मध्ये होती, बापरे किती पाय लागतात. नाही नाही, सगळं टेन्शन वेन्शन नव्हतं मला. आणि तुम्हाला असणार आहे. खाली उतरताना एकदम खुश येते. तर गाईस, हे बघा किती सुंदर वाटतं इथे. काय बॉटल? मी काही नाही, माझ्या हातात तर आहे. पण विसरल, परत यावं लागलं सगळं वरती. चल बाबा, चल परत. सो गाईस, आता आम्ही झाले फुल ऑन रेडी. आणि आता आम्ही जाऊ. हॉर्स राईड करू आता. थांबा, सँडल. उचल स्वतःला, व्यवस्थित पकड. हा चल. नाही होत. द्या द्या द्या, सपोर्ट द्या. या शाबास. इकडे बघ ग. कसं वाटतंय? हे पकड. इकडचं पाय लावून द्या ना. पकडते मला. का? इकडचं पाय लावून द्या ना. पकड हे घेते का म्हटलं, का माझ्या हातात राहू दे? तुमच्या हातात राहू द्या. हो हो, ए पकड. ये दादा, थांबा. दादा, हळू चालवा, हळू चाल. हौस तर मोठी तुला बसते. कसं वाटतंय? वाव, मस्त. खरं सांगू का, मी थोडी घाबरलेली होती, पण हॉर्स रायडिंग तर केली. पळेल तो आता. नको. स्टॉप करू का? नाही, स्लोच राहते दादा. स्टॉप करायचंय का? सुंदर हसूच्या मागे तर भीती लपलेली असतेच. ओ मामा. प्रणाली कधीच घोड्यावर बसल्यानंतर असा आवाज नाही करायचा. नाही ना. नाही तर तो तुला घेऊन पळून जाईल. हो ना. टाच मार नाही तर त्याला. नाही रे, नाही. बस बस. हो हो ना. ये
आँखों में डूब जाने को हम बेकरार बैठे हैं तसंही म्यूट होणार आहे. एक पल भी सपनाने को. जुन्या काळात हे जास्त करून हा बंबाचा वापर व्हायचा बघा. आणि इतकं छान केलेलं आहे त्यांनी, तर इकडनं सगळे पाईप्स आहे आपल्या नळाला गरम पाणी येतं. नो नो, इकडे आउटलेट पण आहे धुरासाठी. आता त्याच्यामुळे कळत नाही आपल्याला अंधार असल्यामुळे, पण तिकडून धूर निघतोय, उघड्या डोळ्यांना दिसतंय ते. काय खाते प्रणाली मास? साबुदाणा वडा. अलिबागला येऊन व्हेज, किती विशेष गोष्ट आहे ही. आज पौर्णिमा होती ना. अच्छा, आवडले का मग? छान आहे. सिंपल सेटअप आहे, पण पूर्ण टेस्ट घेऊन खाते. तुम्हाला आवडली टेस्ट? खूप, म्हणून तर तुझ्या आधी 3 खाऊन गेलो. साधं जेवण पण प्रेमाने केलेलं आणि दिवसाचा थकवा घेऊन शांत झोप घेतली. हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे डे 3 अलिबागचा आणि आज आम्ही चेकआउट करणार आहेत. सो 3 वाजेची आमची फेरी राईड आहे. आम्ही जिथे राहत होतो तर तिथे फूडचं प्लेट्स वगैरे थाळी अशी दिली जाते. एस्पेशली इथे रूम्स आहेत जे 1500 पासून तर 2.5 तर 3K पर्यंत आहेत. तर तुम्ही तेही बुक करू शकतात आणि इथलं जेवणही खूप छान आहे. मी तुम्हाला नंबरही देणार, अदरवाईज तुम्ही मला कमेंटही करू शकतात. मी तुम्हाला तसा म्हणजे त्यांचा चालू जो नंबर आहे तो तुम्हाला मी मेसेज करून सेंड करेल. आणि सांगायला गेलं तर इथे जसं मुलं ग्रुप करून येतात, काही 7-8 लोकांचा ग्रुप असला तर त्यांच्यासाठीही खूप बजेट फ्रेंडली आहे. वॉकिंग डिस्टन्सवरच आपल्याला बीच आहे, नगाव बीच आहे, जो 1 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. आणि इथे तुम्ही म्हणजे मला माझा एक्सपिरियन्स खरा सांगायचा आहे की माझा काल उपवास होता. सो मी त्यांना सांगितलं की मला साबुदाणे वडे करून मिळतील का, तर त्यांनी तेही अवेलेबल करून दिलं. सो मी मोस्ट रिकमेंड करते की बजेट फ्रेंडली विथ सगळ्या फॅसिलिटीज लाईक गरम पाणी वगैरे, कुठल्याही एनी टाईम तुम्हाला गरम पाणी मिळणार आणि खूप छान रूम. बाकी तुम्हीही या आणि एक्सपिरियन्स करा. सो आता आपण इथे ब्लॉग एंड करू. आता आम्ही हे खाऊ आणि आता जाऊ आम्ही. हा प्रवास आम्हाला फक्त ठिकाण दाखवून गेला नाही तर नातं अजून घट्ट करून गेला. कधी कधी सगळं मिळालं नाही तरी चालतं, कारण जो सोबत असतो तोच सर्वात मोठं ब्लेसिंग असतं. ही होती अलिबाग ट्रिप पार्ट 2 मनासाठी आणि आठवणींसाठी.